सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिंदे फडणवीस सरकारकडून भोंगळ कारभार सुरू आहे। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे महाविद्यालय मंजूर केल्यानंतर गेल्या 3 वर्षात शिंदे फडणवीस सरकारने शिक्षक भरती केलेली नाही। नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही। विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्गखोल्या नाहीयेत। वसतिगृहाची व्यवस्था केलेली नाहीये। त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न असून या विरोधात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे जोरदार आंदोलन छेडण्यात आले। यावेळी आरोग्य सुविधेतील त्रुटी दाखवून देत आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, सतीश सावंत यांनी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना धारेवर धरले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज गेल्या 3 वर्षापूर्वी मंजूर झालं, परंतु या मेडिकल कॉलेजमध्ये अनेक असुविधा ह्या वर्षभरामध्ये काही लोकांचं खाजगी मेडिकल चालवण्यासाठी बंद केले जात आहेत असा आमचा आरोप नाही, तर या ठिकाणी कागदपत्रे सिद्ध झाले। 11 जूनला 12 लाख रुपयाचा दंड आयुर्विज्ञान संस्थेने या कॉलेजला लावलेला आहे आणि तो कशासाठी लावला आहे की बांधकाम झालं नाही म्हणून। तर खरं तर या बांधकामासाठी गेले 6 महिने निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्गऑर्डर देणं बाकी आहे आणि त्या वर्गऑर्डर देण्या बाकीमध्ये काय अडचण आहे। त्याचबरोबर या बायोमेट्रिक पद्धतीने इथला स्टाफची हजेरी घेतला जात नाही, हाच तर आयुर्विज्ञान संस्थेने हे केलेला आहे। आज जिल्हा नियोजन मार्फत 1ही रुपया या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये खर्च झाला नाही, हे आज डीनने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एक कणकुलीची गरोदर महिला होती, त्याला रेफर केलं जात होतं, अनेक पेशंट रेफर केले जातात आणि ती सुदैवाने तिची डिलिव्हरी गाडीमध्येच झाली, सुस्थितीत झाली। म्हणजे ह्या पेशंटमध्ये फक्त पेशंट रेफर केले जातात। त्याविरोधात आम्ही डीनला आणि त्या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावली आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी एकदा या डीनमध्ये हॉस्पिटलमध्ये आले नाहीत आणि त्यामुळे या संदर्भात आम्ही सोमवारी करणार आहोत आणि नंतर तीव्र असं आंदोलन आम्ही सुरू ठेवणार आहोत। आपण मोडकळीला आलेला आहे आणि डीन, जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन हे आणि इथले लोक, सत्ताधारी लोकप्रतिनिधी या ठिकाणी लक्ष देत नाहीत। त्यांना फक्त वेगळ्या विषयाकडे, निवडणुकीमध्ये पैसे वाटण्यामध्ये यामध्ये जास्त रस आहे। त्यामुळे अशा ह्या आरोग्याच्या सुविधेकडे ज्या आम्ही अनेक कष्टाने उभ्या केल्या आहेत त्याच्याकडे लक्ष देण्यास आज सरकारकडे वेळ नाही।